हॅलो. झाडांना पाणी देण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॉप्टर आहेत. आपण पाईपनी तर पाणी देतोच, पण त्याचबरोबर त्या पाईपला ॲडॉप्टर लावून आपण वेगवेगळ्या मोडमध्ये पाणी देऊ शकतो. तर हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपण हे घेऊ शकतो. आपल्याला शॉवर फॉर्ममध्ये जर पाणी द्यायचं असेल तर तो देऊ शकतो, फोर्सनी पाणी देऊ शकतो. तर अशा प्रकारचा हा ॲडॉप्टर आपल्याला हार्डवेअरच्या शॉपमध्ये मिळू शकतो. इथे बघा मी दाबून दाखवते आहे. इकडे पाईपला लावण्यासाठी हा ॲडॉप्टर आहे. हा डायरेक्ट आपण नळाचा जो पाईप असतो, आपला जो पाईप असतो त्याला हा असा सहजपणे बसतो. आपला पाईप किती इंचाचा आहे त्याप्रमाणे आपण आपल्या दुकानदाराला सांगितलं तर तो देतो, किंवा तुम्हाला हे ॲमेझॉनवरती इझिली अवेलेबल आहे. हा ॲडॉप्टर कशा प्रकारे वापरायचा, त्याचे कोणकोणते मोड्स आहेत हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. फोर्सनी पाणी जर पाहिजे असेल, किंवा मग शॉवरनी पाणी पाहिजे असेल, किंवा मग असा पावसासारखा येणारा पाणी हवं असेल, तर त्याप्रमाणे ह्याचे वेगवेगळे मोड्स आपण चेंज करू शकतो आणि आपल्या रोपांना पाणी देऊ शकतो. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा. आपण हा जेव्हा नळाला हा पाईप लावतो, पाईपच्या दुसऱ्या टोकाला आपण हा ॲडॉप्टर लावलेला आहे. जेव्हा नळाचं पाणी आपण चालू करणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे बघा, हे सगळे आधी आपण नोड बघून घेऊयात. हा कन्फर्म नोड आहे, त्यानंतर हा फुल नोड दिसतोय, मग मिस्ट दिसतोय, त्यानंतर हा जेटचा नोड दिसतोय, त्यानंतर हा शॉवर नोड आहे, अशा प्रकारे फ्लॅट नोड आहे. अशा प्रकारे वेगवेगळे नोड आहेत. असं दाबून ठेवायचं असतं. पाण्याचा नळ जेव्हा आपण चालू करतो त्यावेळेस हे प्रेस पोझिशनमध्येच असलं पाहिजे. जे काळं बटन तुम्हाला दिसतंय तर ते प्रेसच असलं पाहिजे. ते जर आपण प्रेस नाही केलं तर जिथे आपण नळाला पाईप लावलेला आहे तो पाईप फोर्सनी सुटू शकतो. तर आता फ्लॅट नोडवरून मी कन्फर्म नोडला घेतलेला आहे आणि हा दाबूनच ठेवला आहे. नळ चालू असताना जर हे आपण दाबून नाही ठेवलं तर तिकडून पाईप हा सुटतो, पाण्याच्या फोर्सनी पाईप सुटतो, म्हणून हे दाबून ठेवायचं आहे. तर वेगवेगळ्या नोडमधल्या सगळ्या ज्या फोर्स आहेत, पाण्याचे फोर्स किंवा पाणी कुठल्या प्रकारे पडतं हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर हे आहे तो कन्फर्म नोडमधला आहे. असे 5-6 नोड्स जे आहेत. आता मी तो घेते आहे जेट नोडला. जेट नोडला जे आहे ते थोडासा फोर्सनी येतं. जेट कसा येतो ना, तर सिंगल असा वॉटर फ्लो येतो त्याचा आणि सिंगल येतं ते. त्यानंतर पुढचा नोड जो आहे तो आपल्याला जर जेव्हा सगळ्या कुंड्यातून पाणी घालायचं असेल तर हा नोड तुम्हाला चांगला उपयोगी पडेल असं वाटतं. पुढचा नोड आपण घेणार आहोत, मिस्टचा नोड घेणार आहोत. मिस्ट सुद्धा थोडासा लांबून आपल्याला पाणी मारायचं असेल तर हा मिस्ट नोड चांगला उपयोगी पडेल. ह्यातून सुद्धा पूर्णपणे कुंड्यांना म्हणजे रोपांच्या पानांवरती वगैरे न घालता फक्त डायरेक्ट कुंड्यांमध्ये घालण्यासाठी हा नोड आहे. पुढचा आहे तो फुल नोड येतो. तर तो आपण आता बघूयात. त्याच्यानी डायरेक्ट आपण पाईपनी जसं पाणी देताना येतं ना, तर तसं पाणी ह्याच्यामध्ये येतं. हे सुद्धा आपण झाडांवरती किंवा मला म्हणायचं आहे पानांवरती वगैरे, फुलांवरती, पानांवरती जेव्हा आपल्याला वापरायचं आहे तेव्हा तो वापरायचा आहे. हा कोन नोड म्हणून एक येतो, कोनी किंवा कोन असं त्याचं नाव आहे. ह्याने मात्र असा छान स्प्रे होतो. म्हणजे जेव्हा झाडांना अंघोळ घालायची असते, फक्त आपल्याला दाबून ठेवायचं आहे आणि दुसरं जे टोक आहे पाईपचं ते आपण नळाला लावायचं आहे आणि ह्यानी छानपैकी अंघोळ, आपल्याला झाडांना नेहमीच अंघोळ घालायची, ह्याच्यामुळे कीड वगैरे सुद्धा येत नाही. असा हा कोन मोड खूपच छान आहे. पुढचा आहे तो सेंटर मोड आपण घेऊयात. सेंटर मोडमध्ये बघा आता कसा शॉवर येतो. तर हे सुद्धा फोर्सनी येतं, असं छानपैकी फोर्सनी येतं. कुंड्यांमध्ये डायरेक्ट आपल्याला पाणी घालता येतं. आपल्याला सगळे हे जे मोड आहे ते वापरणं युजफुल असतीलच असं काही नाही आहे, पण ते कंपनीने दिलेलं आहे तर आपल्याला वापरायला काहीच हरकत नाही आहे. मला फक्त डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं आहे म्हणून मी प्रत्येक मोड जो आहे तो चेंज करून तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण कुंड्यांमध्ये सुद्धा ह्याच्यातून पाणी घालू शकतो. स्प्रे करायचा असेल तर आपण कोन मोड करू शकतो, किंवा मिस्ट मोड पण आहे, स्प्रे मोड पण आहे. असे वेगवेगळे मोड ह्याचे आहेत, तर आपण ते कुठलेही करू शकतो.
पाणी असं भरपूर छान देता येतं. पाईपनी जर आपण डायरेक्ट पाणी द्यायला गेलो तर मग थोडंसं फोर्स जास्त येतो त्याचा ना, त्यामुळे आपण पाईपनी देण्यापेक्षा असंच द्यायचं आहे. हा फ्लॅट मोड येतो, हा फ्लॅट पण शॉवरसारखाच येतो. कोनचा शॉवर जरा वेगळा आहे आणि फ्लॅटचा शॉवर जरा वेगळा आहे असं वाटतं मला. ह्यानी पण छान अंघोळ होते. झाडांना मी नेहमी वेळोवेळी सांगते की झाडांना पानांनासुद्धा वेळोवेळी आपण अंघोळ अशा प्रकारे आज मी तुम्हाला झाडांना पाणी देण्यासाठी जे मार्केटमध्ये नवीन ॲडॉप्टर आलं आहे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर